थोरात कारखान्याची निवडणूक बिनविरोध. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची बहुचर्चित निवडणूक अखेर बिनविरोधच झाली. विधानसभा निकालानंतर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल चांगलेच वाढले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपले राजकीय कौशल्य पणाला लावले होते. विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. आमदार अमोल खताळ व त्यांच्या समर्थकांत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळेच कारखान्यासह आगामी सर्व निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली लढण्याची घोषणा आमदार खताळ यांनी केली होती. कारखाना निवडणुकीचे वारे सुरू होताच त्यांनी बैठका घेत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले होते. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयामुळे त्यांना तोंडघशी पडावे लागले. निवडणुकीतून सपशेल माघार घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली. त्यावेळी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली. तरीही 1-2 गटांमध्ये निवडणूक होते की काय असे वाटत होते. मात्र आता संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाल्याचे शिक्कामोर्तब झाले. माजी मंत्री थोरात यांचे बंधू इंद्रजित हे संचालक मंडळात कायम राहिले आहेत. या निवडणुकीत 133 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. मात्र थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी विकास मंडळाने दिलेल्या उमेदवारांसाठी इतरांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी काम पाहिले. संचालक मंडळ सोसायटी मतदारसंघ बाळासाहेब थोरात साकूर गट इंद्रजित खेमनर सतीश वरपे रामदास धुळगण जोरवे गट इंद्रजित थोरात डॉक्टर तुषार दिघे विलास शिंदे तळेगाव गट संपतराव गोडगे रामनाथ कुटे नवनाथ अरगडे धांदरफळ गट पांडुरंग फुले विजय रहाणे विनोद हाजे अकोले जवळे गट गुलाब देशमुख संतोष हासे अरुण वाघचौरे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ योगेश भालेराव महिला राखीव मतदारसंघ लता गायकर व सुंदरबाई डुबे भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून दिलीप नागरे व इतर मागासवर्गीय मतदारसंघातून अंकुश ताजने. प्रतिक्रिया देताना माजी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेर सहकारी साखर कारखाना हा राज्यातील उत्कृष्ट कारखाना आहे. सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व नागरिकांचा कारखान्यावर मोठा विश्वास आहे. संचालक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. हे सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत. मात्र कारखान्याच्या व तालुक्याच्या हिताकरता माघार घेतलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. चांगल्या राजकारणाची परंपरा या सर्वांनी जपली आहे. यापुढे ही समृद्ध वाटचाल ठेवून सर्वजण एकत्रित चांगले कामं करतील असेही थोरात म्हणाले. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.